गाईज डे 3 आणि आता संध्याकाळ झाली. ड्रेस चेंज केला मी आणि मी आता इकडे पाठी डिक्कीमध्ये बसली आहे आणि आम्ही चाललो आहे पटाया सिटी टूरला. तर ते जे पार्क होतं ते छोट्या मुलांसाठी खूप छान होतं, फिरायला खूप जागा होती. पण जे आतमध्ये होतं ना AC तिथे छान होतं. बाहेर खूप प्रचंड गरमी आणि ह्युमिडिटी होती, केस पूर्ण एकदम चिकट चिकट झाले माझे. आणि आता मी चाललो आहे पटाया सिटी टूरसाठी. तिथे जाऊन कदाचित शॉपिंग वगैरे करू आणि तिथे अजून एक कोणतं तरी टेम्पल आहे आणि एक व्ह्यू पॉईंट आहे ते आम्हाला तिथे बघायचं. आणि एंडला मी जाणार बीचला सनसेट बघायला. वाव. तर इकडे फुल कपडे घालायला लागतात तर म्हणून आम्ही हे मच्छीवालीसारखे कपडे घातले क्यूटचे. आणि I have your card. So let's go. I will give you car in the car. Look, just look. पप्पांनी इकडे फ्रेंडशिप केली 3 बायकांसोबत. यशश्री पाहिलं पप्पांचं. सगळे आपले कामधंदे सोडून याला बघायला आले. ते बघ सगळे पप्पांची इंटरव्ह्यू घेतात ते प्रिन्स. सगळ्यांना वायू आवडला. तुमच्या दोघांचं प्रोडक्शन लोकांना आवडलंय. हा हे थायलंडची कोंबडी आहे. कोंबडी वडे. हे बघ चिकन बघ किती मोठे म्हणून ते चिकन मस्त लागत होतं लेग पीस. आम्ही बिग बुद्धा बघून इकडे आलो. इकडे कोणतं तरी मंदिर आहे आणि पाठी आहे व्ह्यू पॉइंट. इकडे पूर्ण पटाया दिसतात. तर आपण बघूया व्ह्यू कसा आहे इथून. आपल्या बोट गेलेला इथलं व्ह्यू बघ. आठवतं इथून चालत गेलेलो आपण या ब्रिजहून चालत गेलेलो ना. कुठे फर्स्ट टाइम. अच्छा म्हणजे हा जो आपला डोंगर आहे ना याच्यावर खाली पटाया लिहिलंय. कारण तो डोंगर दिसत होता इथून आणि ही बिल्डिंग दिसत होती कन्स्ट्रक्शनची. इथूनच बिल्डिंग आहे बघ. इथूनच आम्ही काल गेलेलो. आणि हा सुंदर हा व्ह्यू सर्वात सुंदर आहे. टोमॅटो व्ह्यू. इकडे बघ प्रिन्स. सॉरी. आणि हा पण एक सेकंड बेस्ट व्ह्यू. फोन नको ओढायला. स्माइल. डोक्यावरचा ते क्वेश्चन मार्क खालून एकदम मनातून स्माइल करा. हसा. हसा. चुरा झाला बघ. आम्ही पोहोचलो आहोत जॅमटियन बीचला आणि इकडे पहिले आम्ही 7-11 मधून पिणार टी कॉफी. का आणला पप्पा तुम्ही? या एवढं हळू नका. थाई मिल्क टी चाय. हा पिऊन मला सांगा कसं आहे. दोघं पिया एक सिप. आणि 10 पैकी किती पॉइंट देणार तुम्ही? 5. यशश्री 2. अरे पण थंड काय आहे तेच तर बोला ना. ए पकड देखो. इथे माशियाटो कॉफी आणि हा झोपलाय वायू क्यूटी पाय. आणि कॉफीला मी रेट करतो. बापरे खूप गरम आहे. साखर बिलकुल नाही आहे तर मला आवडला. 10 पैकी 10 पॉइंट. चॉईस. साखर आणून देऊ नको. हे लोकांचा कडा काय करतोय? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. तो दगडाचा बंगला बनवतोय आणि तुम्ही सगळे उभे राहून त्याला बघता. त्याला विचारा ना तो काय करतोय. आमचा डे 3 ऑलमोस्ट संपला आहे. आम्ही सनसेट बघितला. खूप छान छान व्हिडिओज काढले आणि खूप मी उखाणा शोधत होती पण मला काय मिळाला नाही. आणि एकदम छान कडक एकदम कडू कॉफी प्याली. आणि आमच्या घरच्यांचा आवाज कॅप्सलॉक मध्ये सगळे जोरजोरात ओरडूनच बोलतात.
आणि आता मी चाललोय परतीचा आमच्या मार्गावर आणि अर्ध्या तासात पोहोचू. मग आमचा प्लॅन आहे स्विमिंग करायचा. मी आता हे रॉकीचं सगळं स्विमवेअर घेऊन खाली चालली आहे, फ्लोट आणि स्विमिंग कॉस्ट्युमचे कपडे. आणि खाली मी स्विमिंग करणार होती पण मी आता तो प्लॅन कॅन्सल केला कारण पूलमध्ये खूप जास्त लोक आहेत आणि तो पूल एकदम मडी दिसतोय, तर मग मी ते कॅन्सल केलं आणि आता हे मी घेऊन चालली आहे फ्लोट. पप्पा स्टोरी सांगून गेले की यशश्री आणि मी फोन एका ठिकाणी विसरलेलो आणि ते पप्पा घेऊन आले. हाय यशश्री. हॅलो. तर आम्ही इकडे खूप जास्त क्राऊडेड आहे स्विमिंग पूल म्हणून आम्ही पूलमध्ये नाही जाते, पण इकडे खूप छान हवा येते तर आम्ही इकडे चिल मारू. आणि आम्हाला खूप सारा डेटा ट्रान्सफर करायचा कारण सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज मी माझ्या फोनने घेतले, तर मी आता ते सगळ्यांना ट्रान्सफर करीन इकडे बसून. तो पण ते लोक स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतील. तिला तू बाय बाय करतोय बा, आपण किती क्यूट दिसतोय. सो क्यूट. बोल हाय. हाय. यशश्रीला पिझ्झा खायचं मन करतंय तर आम्ही बेल्ला विटा मध्ये पिझ्झाचे प्राइजेस चेक करायला आलोय. फुकणी आहे ती यशश्री. ए शी. हा हे बघ पाटी बेला one portion small for kids. Small, huh? फॉर दिस किड. Only salted fries. Nothing more. Yes, spices. No more. We do only with salt. Can you do that thing again? Flying? Okay, wow. For YouTube channel. Okay. हे सर आम्हाला पिझ्झा बनवून दाखवतात आहे आणि ते पिझ्झा उडवून पण दाखवणार. फर्स्ट क्लास पिझ्झा बनवून मिळतोय आणि हे सगळे दिसायला ऍक्च्युली क्यूट आहेत. हा इकडे छान आहे मुलगा चष्म्यामध्ये. आ रही हूँ मैं. मेरे लिए काढवा वीडियो बना और फिर तुम लोग खा लो. किती गोल परफेक्ट गोल बनवलाय त्यांनी. वाव. हे बघा. वाव. नाईस. वाव. वाव. थँक्यू. आता ते त्याच्यावर हे बनवणार. थँक्यू. व्हॉट्स युअर नेम? युअर नेम? ओके थँक्स. गाईचा पिझ्झा बघा, माझ्या तोंडातून पाणी असं सुटलंय ना. चलो शुरू करो. यशश्री थँक्यू. वी लव यू. हा काढला ना. वाव चीज पूल ने बहुत. वाव चीज पूल तो पुरा उधरता. जेवणासोबत हे फ्री मिळतं बिल सोबत. मेरे को ये बटर लगा. यशश्री के हार्ट आइज बन गए. शी लव्स फ्रूट्स. आम्ही या दुकानात आलोय. कॅन आय क्लिक व्हिडिओ? आम्ही या दुकानात आलो. हाय. तर आम्ही घेतोय श्रिम्प आणि आम्ही घेतोय चिकन ब्रेस्ट एक. आम्ही अजून एक शॉपमध्ये आलो. या शॉपचं नाव काय आहे माहीत नाही काय आहे, पण ही मुलगी आम्हाला हे जे आहेत ना चिकन स्टिक्स याला गरम करून देते. आणि चिकन स्टिक्स आहेत फक्त 59ला 3. श्रिम्प्स होते 100ला 3. इट्स रेडी. आपण घेऊया. थांबा म्हणून तुम्हाला दाखवते. तिला स्मॉल मनी हवे. आमच्याकडे 1000ची नोट आहे. हाय. तर इकडे एकदम बेस्ट शॉप मिळालं. 7 चिकन लेग पीस आहेत फक्त 100ला वेगवेगळ्या सॉस सोबत. इट लुक्स यम. आणि हे प्रिन्सकडे. गुड डील. बाय यशश्री. बाय. पैसे देऊन जा रे. एक पीस खाएगी बट तळलेले नाही, उखळलेले. मैं नहीं खाने वाली है. तुम लोग सोच लो. मैं एक भी पीस नहीं खाएगी. मेरा बिल्ली नाही, दुकानाचं नाव आहे गायझिन ग्योझो आणि ती बिल्ली आहे, पण तिकडे लिहिलंय चिकन आणि पोक. आम्ही एवढं मन तृप्त होईपर्यंत मी खाल्लाय ना असं म्हणजे एकदम. मला नाही परत यायचंय. मी इकडेच मला राहायचंय. बघा सगळे काय काय चिकन विकन लायला. असंच रोज दिवसभर फिरा आणि रात्री मस्त बियर आणि मस्त जेवण आणि झोपा, पुन्हा रेडी व्हा आणि फिरायला जा. व्हॉट अ लाईफ मॅन. पप्पा चिकन मोमोज कितीला आहे? 60ला. प्रिन्स आणि यशश्री 60चे चिकन मोमोज खातात इकडे. तू खाएगी बोला ना.
स्टीम असते तर खाल्ले असते. तू कितना खाने को रेटिंग देगी आज के 10 में से? सिर्फ पिज्जा ही अच्छा था. बाकी ये सब आइसक्रीम ओके ही था. 10 में से कितना देगी ओवरऑल? ये स्ट्रीट के खाने के 4. बापरे. सगळं डिनर करून पोट भरलं, पण भावाला एक मॅकडॉनल्ड्सचा बर्गर खायचा होता. तर आम्ही इकडे मॅकडॉनल्ड्समध्ये आलो. इकडून बर्गर घेतला, पार्सल होतो आता टेक अवे. मग हे घेऊन जाणार. मग मला आता जाऊन मी 2-3 दिवसापासून केस नाही धुतले. हेअरकट केला तर मस्त एकदम लो ड्राय झालेला आहे. आता रूममध्ये जाऊन केस धुवे आणि केस सुकवेन आणि झोपेन. उद्या सकाळी 6ला उठायचं, कारण 8:30 वाजता आमचा पिकअप आहे. आम्ही इथून पटायावरून चाललो आहे बँकॉकला. तर आता खूप काम आहेत घरी जाऊन, आणि रूम पण सगळं साफ करायचं आहे. हां 4 तास नाही, 1-1.5 तास आहे. 1.5-2 तास आहे. गुगल मॅपमध्ये 2 तास दाखवत होतं. गुगल कसला फेडलेला गुगल. आता बँकॉकहून पटायला आलो तर आपल्याला 4 तास लागले, आणि आता 2 तासात तुला कसं पोहोचेल? ओके, ते बोलतात ते सही असू शकतं. तर जे पण आहे, आम्हाला सकाळी 8:30 वाजता पिकअप आहे. आता जाऊन बॅग आवरायची आहे आणि आंघोळ करून झोपायचं आहे. सो बाय, गुड नाईट. कुठे बाहेर